नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अर्थातच विषय आहे महाराष्ट्राचा धगधगता प्रश्न म्हणजेच मराठा आरक्षण. या आरक्षण प्रश्नाकडे संपूर्ण बहुजन समाज आणि मराठा समाजाचं लक्ष वेधलेलं आहे. महाराष्ट्राच्या बहुजन आणि मराठा समाजामध्ये ज्यांनी एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, आपला प्रामाणिकपणा, आपला निर्भीडपणा, या सगळ्या गोष्टीनं ज्यांनी सर्वांची मनं सध्या तरी किमान जिंकलेली आहेत, असा एक लोकनेता म्हणजे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. खरं तर हे आरक्षण आणि हा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे हाताळला आहे त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. संपूर्ण बहुजन समाजासाठी हा खरोखर एक कौतुकाचा विषय आपण म्हणूया, यासाठी की एक सामान्य घरातील एक युवक, एक नागरिक संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या प्रामाणिकपणाने, निर्भीडपणानं एखादं आंदोलन पुढं कसा घेऊन जातो, याचं हे नक्कीच एक ज्वलंत आणि मोठं उदाहरण आहे. यासाठी की या आंदोलनानं ज्या प्रकारे शासनाला अगदी गुडघ्यावर टेकायला भाग पाडलेला आहे. आपल्याला माहिती, पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री येऊन गेले आणि ठीक आहे, काही महत्त्वाचे मंत्रीही येऊन गेले. इतकं एका सामान्य युवकाच्या आंदोलनाला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातील आंदोलनामध्ये आहे असं म्हणावं लागेल. कारण आत्तापर्यंत मुख्यमंत्री कुठल्याही आंदोलनाला स्वतःहून सामोरं जाऊन किंवा चर्चा करायला कधी गेल्याचं आढळत नाही आहे. परंतु आजची स्थिती काय आहे आंदोलनाची हे बघूया. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावात, अगदी प्रत्येक जिल्ह्यातील असंख्य गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे. खरं तर हे आंदोलन ज्या नियोजनबद्ध पद्धतीनं पुढे जात आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे. कारण पुढाऱ्यांना केलेली गावबंदी ही खूप महत्त्वाची आहे. कारण जसं नाक दाबावं ना, नंतर तोंड उघडतं. आतापर्यंत पुढारी, मग ते मराठा समाजाचे असू द्या, इतर मागासवर्गीय समाजातले असू द्या किंवा आमच्या SC समाजातले असू द्या, वेगवेगळ्या कॅटेगरीमधले जे की शासनानं कॅटेगरी पाडलेल्या आहेत त्यांच्यातले असू द्या, प्रत्येकानं आपापल्या समाजाला गृहीत धरलेलं आहे. गृहीत धरलेलं आहे. काहीच नाही या लोकांनी केलेलं नाही. फक्त आपापल्या समाजाचं नेतृत्व करायचं, जाती धरायच्या आणि आपल्या मागं मतदानाला उभ्या करायच्या. याच्याशिवाय यांनी काहीच केलं नाही. काय केलं SC समाजाच्या नेत्यांनी समाजासाठी? त्यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच दिलं होतं. यांना काही करायची गरज पडली नाही. नंतर फक्त एक कुठंतरी समाजाचे आपण आहोत हे दाखवून त्याने आपले राजकीय पोळ्या भाजत राहिले. इतर मागासवर्गीय समाजात बी काहीच केलं नाही. फक्त धरायचं आपलं एक समाज आणि पुढं घेऊन जायचं, अशा प्रकारे याही लोकांनी केलं. मराठा समाजाच्या नेत्यांनी तर काहीच केलं नाही आणि त्याचे परिणाम आज ते भोगतायत. अजितदादा पवार, दादा हे समाजानं बनवलं होतं आणि आज दादाला गुडघ्यावर समाजानं चाललं आहे. दादाची हिंमत झाली नाही स्वतःच्या गावात जायची. कारण का? समाज काय असतो ना, हे आज दादालाही कळलं असेल. राजकीय नेता किती पुढं होऊ द्या, घमेंडीत किती बोलू द्या, एरवी पत्रकारापुढं किती बोलू द्या, पण समाजापुढं त्याला वाघाची शेळी व्हावं लागतं हे त्याने मान्य केलं असेल. आता कुठलाही नेता असू द्यात, आणि समाजानं हे चांगलं केलं आहे. कुठल्याच एका नेत्याला कुठल्याच स्थान दिले नाही. प्रत्येकाला त्याने आपली जागा दाखवली आणि हे योग्य केलं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा गावबंदी करताना आता त्यांना कळाले गाड्या फुटाल्यानंतर की समाजाला गृहीत धरून चालत नाही. समाज खूप मोठा आहे. नसता आत्तापर्यंत गाडीच्या काचा बंद करून चालण्याची सवय लागली होती. समाजानं त्यांना आता जाग्यावर आणलं आहे. भविष्यातील राजकारणाची उत्तम नांदी आहे असं म्हणावं लागेल आपण. कारण का? इथून पुढं राजकारणात येणारा आमदार, खासदार, मंत्री विचार करून चालेल की समाज डोक्यावर घेतो आणि गाड्या बी फोडतो. आणि हे खूप चांगला संदेश दिला आहे मला वाटतं समाजानं. कारण का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, ह्याच्यातला हिंसक भाग आपण सोडून देऊ. मनोज जरांगे पाटील खरोखर त्यांचं शिक्षण किती आहे त्यांच्या जागी, परंतु एक वैचारिक पद्धतीनं आंदोलन पुढं नेताना त्यांनी केलेलं आव्हान महत्त्वाचं आहे. त्यांनी सतत सांगत राहिलेले आहेत, अजिबात हिंसक पद्धत अवलंबू नका. हिंसक पद्धत जर तुम्ही अवलंबाल
तर 100% राजकारणी लोकांना एक संधी मिळेल हे आंदोलन दडपण्याची. त्यामुळं असं कुठलंही कृत्य करू नका हे ते पुन्हा पुन्हा वारंवार सांगत आहेत. किती परिपक्वता म्हणावी लागेल. नसतं आपल्याकडं थोडं मनुष्यबळ आलं ना मागं की लगेच हिंसक घटना सुरू होतात. आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आणि काही बहुजन समाजसुद्धा आज मनोज जरांगे पाटलांच्या मागं उभा असतानासुद्धा ते जमिनीवरच आहेत हे लक्षात घ्या. त्यांनी कुठलाही हिंसाचार करा याचं समर्थन अजिबात केलेलं नाही आणि त्यांना माहिती आहे की हे आंदोलन जर पुढे यशस्वी करायचं असेल तर हिंसक पद्धतीनं पुढे जाता येणार नाही. ते आपल्याला जाऊन उपयोग नाही आणि म्हणून ते वारंवार सांगतायत आणि ते खरं आहे. खरं तर आणखीन बी मराठा समाज काही बाहेर रस्त्यावर आलेला नाही. लक्षात घ्या, जरी हे आलेलं आहे ना, हे 10 ते 20% समाजाच्या अधिक नाही आहे जे आज रस्त्यावर आहेत. ते मी फार जबाबदारीने बोलतो आहे, कारण मनोज जरांगे पाटलांच्या सभेला मी स्वतः जेव्हा गेलो ना तेव्हासुद्धा आपल्याला म्हटलं फक्त 15 ते 20% समाजसुद्धा घराबाहेर पडलेला नव्हता. आलेल्या समाजाच्या, नीट लक्षात घ्या मी काय म्हणलेलं आहे, आपल्या घरातून जो बाहेर पडला होता समाज या सभेसाठी त्याच्या फक्त बाहेर पडलेल्या तो फक्त 20%हून कमी होता बाहेर पडलेला आणि त्याच्यातल्या 30%नीच मनोज जरांगे पाटलाची सभा फुल झाली होती. 30%नी. आणखीन 70% लोक रस्त्यावर चालत होते. ही कल्पना गेली शासनाला. हे काय आहे? 20% फक्त. जेव्हा फक्त 50% समाज घराच्या बाहेर पडेल ना, फक्त 50, जास्तीचं सोडून द्या, आम्ही 50 गृहीतच धरत नाही, कारण तो गरीब आहे, त्याला अनेक वेळा आंदोलन कुठं काय चाललंय बी कळत नाही आहे. पण फक्त 50% समाज जरी रस्त्यावर उतरला तरी तो आपल्या हव्या त्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. मी नेहमी सांगतो, जातीवादाचा पुरस्कार कोणाला करता येत नाही आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्त्याला तर अजिबात नाही. पण जाती कोणी दिल्यात? शासनानं. सगळ्याला जाती दिल्या असताना ठीक आहे, आरक्षणाचा भाग कायद्याच्या कसोटीवर तो टिकवण्याचं काम करावं लागेल, हे वेगळी बाब आहे. परंतु शेवटी जातनिहाय प्रत्येकाच्या दाखल्यावर जात देऊन ह्या जाती जिवंत ठेवण्याचं काम हे शासन आज बी करत आहे. अशावेळी निश्चितच या ठिकाणी प्रत्येक जाती समूहानं आपापल्या हक्कासाठी लढावं लागेल आणि ते लढताना, ताकदीनं लढताना आपापल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील. मात्र हे करत असताना नीट लक्षात घ्या, एक गाव म्हणून, एक जिल्हा म्हणून, तालुका म्हणून, एक राज्य म्हणून आणि एक देश म्हणून आम्हाला एकत्र पण राहायचं आहे, याचंही बी आम्हाला भान ठेवायचं आहे. कारण आमच्या मनात एकमेकाविषयी द्वेष निर्माण होता कामा नये. हे तत्त्वज्ञान नाही सांगायलो मी. एकाच वेळी 2 गोष्टी करणं अवघड आहे. स्वतःच्या समाजासाठी एखादी मागणी पुढे नेताना स्वतःच्या समाजाच्या प्लॅटफॉर्मवर वावरायचं आहे, त्याचवेळी इतर समाजाबद्दल एक माणूस म्हणून द्वेष निर्माण न होऊ देणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण हे आहे की आमची समाजव्यवस्था ही एकत्र आहे. शाळेत आमच्या मुलांना सर्व शिक्षक शिकवणार आहेत. तिथं आम्ही मराठ्यांच्या मुलांना मराठ्यांचे शिक्षक नाही आणू शकत किंवा धनगर समाजाच्या मुलांना धनगर समाजाचे शिक्षक नाही आणू शकत किंवा आमच्या वंजारी समाजाच्या मुलांना वंजारी समाजाचे शिक्षक नाही आणू शकत किंवा तहसीलमध्ये आमची कामं करण्यासाठी ज्या त्या जातीचे ज्या त्या लोकांना मदत नाहीत करू शकत. कारण तिथं अशा जातीवादाला थारा नाही आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून उद्या डॉक्टर एखादा ट्रीटमेंट देतो आहे, त्या ठिकाणी त्याला मी कोणत्या जातीचा आहे असं म्हणून चालणार नाही. म्हणून हे खरं आहे की आपल्या समस्या सोडवण्यासाठी काही जाती समूहांना आपापल्या प्लॅटफॉर्मवर उभा राहावं लागतं आहे. हे दुर्दैव आहे. शासनानं जर ते व्यवस्थितपणे हाताळलं असतं तरी गरज झाली नसती. परंतु शासनाला जातीवाद तर हवा आहे राजकारणासाठी. आज आपण बघितलं असेल, प्रत्येक नेता इतका काळजीपूर्वक बोलतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, प्रत्येकजण म्हणतोय. आणि हळूच पुन्हा म्हणतोय याच्यातून असं झालं नाही पाहिजे असं बी म्हणतोय. कारण त्यांना आपल्या जाती बी वाचवायच्यात, आपल्या जातीचं समर्थन बी गमवायचं नाही आहे आणि त्याचवेळी मराठा समाजाला बी जवळ करायचं आहे. आता ते याच्यात किती यशस्वी होतात तो येणारा काळ आपल्याला सांगेल. परंतु जर प्रामाणिक भूमिका सगळ्यांनी पार पाडली की ठीक आहे, कसंही करून घटनात्मक बदल करा. शेवटी हे राज्य बी या देशातलं आहे. शेवटी
या देशाला, या देशाच्या सरकारला, केंद्र शासनाला राज्याचं सुद्धा ऐकावं लागेल. जर उद्या या राज्याच्या सगळ्याच मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यासह सर्वांनी जाऊन पंतप्रधानांना सांगितलं अजिबात जमणार नाही, तुम्ही ताबडतोब असा निर्णय घ्या, घटनेत आवश्यक ते बदल करून या पद्धतीनं आरक्षण द्या, का होणार नाही का? परंतु त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यांना माहिती आहे मराठा समाज विभागलेला आहे पक्षनिहाय. ज्या त्या पक्षात हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं मतदान करताना हा समाज एक कधी होऊ शकत नाही, हे त्यांनी गृहीत धरलेलं हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यामुळंच ही चालढकल होते. जर हे असं झालं नाही आहे, जर मराठा समाजानं खरोखरच ठरवलं की यावेळी एकच निर्णय घ्यायचा, मोठा समाजही होत नाही लवकर. मी सांगितलं आज प्रत्येक पक्षात 80% हा मराठा समाजाची नेतृत्व आहेत. त्यामुळं ते लगेच त्या पक्षाप्रमाणे वागतात. त्यामुळं समाज विभागला जातो. हे दुर्दैव आहे. परंतु त्यांनी कुठेही राजकारण करावं, परंतु आपापल्या जातीसमूहाच्या ज्या समस्या आहेत, खऱ्या समस्या आहेत, नैसर्गिक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी त्यांनी एक झालं पाहिजे. याच्यात कुठला जातीवाद असण्याचं कारण नाही आहे. कारण मराठा समाजातील पुन्हा जबाबदारीनं आपण सर्वेक्षण केल्यानंतर सांगू शकतो आहे, जवळजवळ 80% समाज, 80% दारिद्र्य रेषेच्या खाली चाललेला आहे. आपण फार जपून बोलतो आहे. कारण फक्त 5% कारखानदार ज्यांनी हे वातावरण ठेवलं तयार करून या देशामध्ये, राज्यामध्ये, की मराठा जमात खूप पुढारलेली आहे, खूप श्रीमंत आहे, हे 5% आहेत ते. मग आज यांचे कारखाने, यांच्या मोठमोठ्या राजकीय पदं वगैरे यांनी भोगतायत. त्याच्यामुळं याचं नुकसान बाकी समाजाला उचलावं लागतं आहे. कारण का, यांच्याकडे इतकं वैभव आहे की ते बघून सामान्यतः मराठा समाजाबद्दल एकच व्याख्या केली जाते, हा समाज उन्नत आहे, हा समाज सुधारलेला आहे, हा समाज पुढारलेला आहे. पण सत्य हे असं नाही आहे. दुसरी गोष्ट, आज आंदोलन एका वेगळ्या वळणावर आहे. निश्चित मनोज जरांगे पाटील यांनी आता उद्यापासून म्हणजे रविवारपासून समाजानं साखळी उपोषण न करता आता आमरण उपोषण सुरू करावेत असं आवाहन केलेलं आहे. केज तालुक्यात नुकतीच आज बैठक झाली सायंकाळी आणि सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. वेगवेगळे या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जे करता येईल ते करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत, आज बैठक हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणी पार पडली. त्या ठिकाणी बरेचसे समाज बांधव आले होते आणि सगळीकडे हे चालू असताना केज हे शांत राहू शकत नाही. केजमध्ये सुद्धा या आंदोलनाचं पुन्हा एकदा नव्यानं स्वरूप, कारण केजवासियांनी यापूर्वीही अनेक वेळा वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आजही तसाच निर्णय झालेला आहे. सोमवारपासून उद्या रीतसर शासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यानंतर सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार या ठिकाणी झालेला आहे. त्याबरोबरच इतरही त्याला लागून काही आंदोलनं किंवा काही ॲक्टिव्हिटी करण्याचंही या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याची माहिती प्रशासनाला दिली जाईल, त्याची माहिती समाज बांधवांना दिली जाईल. बहुजन समाज जे या आंदोलनाचे किंवा या प्रश्नासाठी बहुजन समाजातील इतर बांधवही काही सकारात्मक आहेत, तेही सहभागी होतात, नेहमी दरवर्षी होत असतात. कारण एकमेकाच्या समस्यासाठी पाठबळ देणं हे एकमेकांना गरजेचं आहे. आणि कारण का, बऱ्याच वेळा असे पाठबळ मिळाले तरच शासन लवकर जागं होऊ शकते. शासन सध्या भूमिकेत आहे. शासन बैठक घ्यावं, काही करू, लवकरच आम्ही देऊ, 2 दिवसात प्रश्न सुटेल. पण मला वाटतं तात्पुरती मलमपट्टी करून हे काही उपयोग होणार नाही. घटनेच्या कसोटीवर हे जे आरक्षण आहे ते टिकणार पाहिजे आणि त्यासाठी योग्य पाऊल उचललं. आता तसं त्यांनाही खोटं काही करता येणार नाही, कारण कायदेशीर या समाजातील, मराठा समाजातील आणि बहुजन समाजातील काही जे लोक आहेत, त्यांचं कायदे तज्ज्ञ आहेत, त्यांचंही मार्गदर्शन यात घेतलं जाणार आहे. आणि त्यामुळं आता शासन कुठलं फसवणूक करेल अशी शक्यता कमी आहे. कारण मनोज जरांगे पाटलासारखा एक लोकनेता, मी म्हणेन आजच्या याच्यात राजकारणाच्या बाहेरचा सामाजिक लोकनेता आपण म्हणूया, आता तो हुशारीनं पावलं टाकेल याची आम्हाला खात्री आहे. तो सरळ
शासन काही म्हणेल आणि त्याच्यावर लगेच डोळे झाकून ते विश्वास ठेवतील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं सोमवारपासून पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, सोमवारपासून केज तालुक्यात हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय या बैठकीत झालेला आहे आणि त्यानुसार आपण प्रत्येक गोष्ट प्रशासनाला अगोदर सांगणार आहोत. रीतसर त्याचे निवेदनं दिले जातील आणि त्यानुसारच आंदोलनाची पावलं टाकली जातील. अशा प्रकारची एक निर्णय या बैठकीत झालेले आहेत आणि ते आपण प्रत्यक्ष अंमलातही आणणार आहोत. या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगायची या जाता जाता की आपल्या मराठा समाज असेल किंवा इतर बहुजन समाजातील काही युवक आत्महत्या करू लागलेले आहेत. हे फार चुकीचं आहे. कारण आमच्यात एवढी हिंमत पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर संभाजी महाराज असतील किंवा आमचे एक महापुरुष म्हणून ज्यांना आम्ही बघतो महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला लढायचं बल दिलेलं, रडायचं नाही आहे. आणि म्हणून कुठली आत्महत्या यापुढे होता कामा नये. आजच गिरवलीतील एक घटना घडली, त्यामुळेही समाज अतिशय तीव्र प्रकारात समाजाची प्रतिक्रिया आलेली आहे. परंतु यापुढं असं काही होता कामा नये. युवकांनी हे केलं पाहिजे, फक्त एकत्र जायचं आहे, काही करायचं नाही. आणि मला वाटतं कुठल्या हिंसक घटना करण्याची कुठलीच गरज नाही आहे. फक्त आणि फक्त सामाजिक पद्धतीने जरी आपण आंदोलनं केली तरी सरकार गुडघ्यावर टेकू शकतं, वाकू शकतं आणि आपल्या हवं ते आपण निर्णय त्यांच्याकडून मंजूर करून घेऊ शकतो. फक्त त्यासाठी रस्त्यावर मात्र मोठ्या संख्येने येणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्याला हाक दिली जाते तेव्हा जातील कुणीतरी, बघतील, आपल्याला काय असं न मानता, जसं तुम्ही इतर ठिकाणी पळता, इतर आध्यात्मिक कार्यक्रमाला पळता, तशाच प्रकारे स्वतःची जबाबदारी म्हणून किंवा काही भूमिका म्हणून आपण या ठिकाणी येण्याचं प्रत्येकानं प्रयोजन करायचं आहे. असं जर झालं तर अशी आंदोलनं यशस्वी होतील. तर पुन्हा एकदा केज शहर आणि तालुक्यातील सर्व युवकांना, नागरिकांना, युवतींना, महिलांना सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की यानंतर हाक देईल त्या ठिकाणी आपण यायचं आहे. आज मनोज जरांगे पाटलांचा आवाज बघा जरा, जो आपल्या समाजासाठी प्राण त्यागायला तयार आहे. किमान ते तरी पाहून आपण स्वतःचं एक किमान वेळ देऊन या आंदोलनात सहभागी होण्याचं तरी आपण करावं, एवढी आपल्याला या ठिकाणी नक्कीच आव्हान करण्यात येत आहे. आणि हे आंदोलन आपण सर्वांनी मिळून यशस्वी करावं असं आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करण्यात येत आहे. याची सगळी माहिती व्हॉट्सअप ग्रुपहून आपल्याला त्या आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. निवेदन काय प्रशासनाला दिलं आहे आणि आपल्याला आंदोलन कशाप्रकारे, मात्र एक आहे, शांततेत हे आंदोलन पुढं न्यायचं आहे. फक्त संख्या येऊन रस्त्यावर उभं राहायचं आहे किंवा जिथं आंदोलनस्थळी यायचं आहे. बाकी तुम्ही काहीच करायची गरज नाही. एक खडासुद्धा हातात आपण घ्यायची गरज नाही. आपलं आंदोलन आपण ताकदीच्या आणि आपल्या एकूण संख्येच्या ताकदीच्या जीवावर 100% यशस्वी करू, एवढंच या ठिकाणी आपल्याला आव्हान करण्यात येत आहे. धन्यवाद.